श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांची शिकवण आणि जीवनाविषयी विचार. श्री स्वामी समर्थ हे भक्तांसाठी केवळ एक संत नव्हते, तर ते एक जीवनमार्ग, एक विचारसरणी आणि एक आध्यात्मिक आधारस्तंभ होते. त्यांच्या शिकवणींमध्ये मानवाच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे तत्वज्ञान होते. जीवनातील दुःख, आनंद, संघर्ष, भक्ती, सेवा आणि सहनशीलता यांसारख्या विविध विषयांवर त्यांनी मौलिक विचार मांडले आहेत. त्यांचे विचार केवळ भक्तांसाठी नाहीत, तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहेत. जीवनातील संघर्ष आणि सहनशीलता. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असतो. काही लोक या संघर्षातून मार्ग काढतात, तर काही जण त्यात अडकून पडतात. स्वामी समर्थ म्हणतात की मानव जितका एकटा असतो, तितका तो खरा आनंदी असतो. याचा अर्थ असा की जीवनातील संघर्षांवर विजय मिळवण्यासाठी स्वतःवर विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी धैर्याने आणि संयमाने त्याला सामोरे गेले पाहिजे. घरातील खरे पुरुष हे परिस्थितीशी लढतात, तर कमकुवत पुरुष घरातील स्त्रियांशी वाद घालतात. याचा अर्थ असा की खरी ताकद मानसिक असते आणि ती बाहेरच्या संघर्षात सिद्ध होते, घरगुती वादात नाही. म्हणूनच जीवनातील समस्यांकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. आत्मविश्वास आणि संयमाचे महत्त्व. स्वामी समर्थ सांगतात की तुम्ही बदलला आहात याची काळजी मला वाटत नाही, पण मी ठेवलेल्या विश्वासाची लाज वाटते. याचा अर्थ असा की इतर लोक काय करतात यापेक्षा आपण आपला आत्मविश्वास आणि श्रद्धा टिकवणे अधिक महत्त्वाचे आहे. जगाच्या मतांकडे पाहता आपण आपल्या मूल्यांनुसार जगले पाहिजे. जर आपण जीवनात आनंदी राहायचे असेल तर आपल्या निर्णयांमध्ये परिस्थितीचे भान ठेवले पाहिजे. जे लोक केवळ समाज काय म्हणतो यावरून निर्णय घेतात, ते कायम दुःखी राहतात. म्हणूनच स्वतःच्या विचारसरणीवर आणि आत्मविश्वासावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. स्वामी समर्थांची शिकवण आणि मानवजातीसाठी संदेश. 1. स्वार्थ आणि परमार्थ. काही लोक वरून गोड दिसतात, पण आतून ते विषारी असतात. म्हणूनच कोणावरही सहज विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांच्या कृतींवरून त्यांचे अंतरंग ओळखले पाहिजे. जीवनात जिवंत असाल तोपर्यंत टीका आणि निंदा होणारच, कारण मृत्यूनंतरच लोक कौतुक करतात. म्हणून इतरांच्या मतांचा फारसा विचार करू नका. 2. धैर्य आणि आत्मशक्ती. जो व्यक्ती धैर्यवान आहे तो कोणत्याही परिस्थितीत यश मिळवू शकतो. धनदौलत असो वा नसो, समाधान विकत घेता येत नाही. जेव्हा कोणी धन गमावतो तेव्हा त्याचे कुटुंब आणि मित्रही त्याला सोडून जातात. त्यामुळे संकटात स्वतःला सावरण्याची शक्ती असणे महत्त्वाचे आहे. 3. विश्वास आणि श्रद्धा. विश्वास अत्यंत मौल्यवान असतो आणि एकदा का तो तुटला तर त्याला पुनरुज्जीवित करणे फार कठीण असते. पैसा नवीन नाती जोडतो, पण जुनी नाती तोडून टाकतो. जर तुम्ही कधीच एकटे राहिले नसाल तर तुम्ही स्वतःला कधीच ओळखू शकणार नाही. मनःशक्ती आणि आत्मपरीक्षण. स्वामी समर्थ सांगतात की संकटातून बाहेर पडण्यासाठी उपाय शोधा, कारण बहाणे सांगून काहीच साध्य होत नाही. देव नेहमी आपल्या सोबत असतो, पण आपण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. म्हणूनच परमेश्वरा, मी तुझा बालक आहे, आता तुला मला सांभाळायचे आहे, असे म्हणणे अधिक महत्त्वाचे ठरते. 1. लोकांचा खरा हेतू ओळखा. जो तुमच्या तब्येतीची विचारपूस करतो तो तुमच्याबद्दल काळजी करतो असे नाही. लोकांच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या सवयीपासून सावध राहा. फक्त आपले काम प्रामाणिकपणे करत राहा, कारण परमेश्वराची शक्ती सदैव आपल्या सोबत असते. 2. संयम आणि श्रमाचे महत्त्व. मेहनत करा, कारण जे आपल्या जीवनात यायचे आहे ते येणारच आहे. जीवनात पुढे जायचे असेल तर कौतुक ऐका आणि खंबीर व्हायचे असेल तर टीका सहन करा. ज्यांना कोणत्याही गोष्टीचे मूल्य नसते त्यांना त्याचा योग्य उपयोग करता येत नाही. जीवनातील नाती आणि त्यांचे महत्त्व. स्वामी समर्थ सांगतात की जर तुम्हाला असे वाटत असेल की कोणी तुमचा आदर करत नाही,
पण तरीही ते तुमच्यावर प्रेम करतात, तर ते चुकीचे आहे, कारण जो आदर करू शकत नाही तो खरे प्रेम करू शकत नाही. जीवनात प्रत्येकाने स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे आणि कोणत्याही खोट्या गोष्टींच्या आहारी जाऊ नये. स्वामी समर्थांच्या या शिकवणींमध्ये जीवनाचे सार आहे. त्यांचे विचार आपल्या जीवनात प्रत्यक्षात आणल्यास आपण अधिक सकारात्मक आणि आत्मनिर्भर बनू शकतो. त्यांच्या आशीर्वादाने आणि शिकवणींच्या मदतीने आपण जीवनातील संकटांवर मात करू शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो. आत्ममूल्य आणि आदर. जीवनात प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे महत्त्व आणि किंमत समजली पाहिजे. कोणीतरी आपली कदर करत नसेल तर त्यांच्या विचारांनी आपल्याला त्रास करून घ्यायची गरज नाही. आपण आपल्या यशस्वीतेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, कारण एक दिवस तेच लोक आपल्याला गमावल्याचा पश्चात्ताप करतील. जीवन हे स्वतःसाठी जगण्याचे असते आणि आपल्या आत्मबळावर उभे राहणे हेच खरे यश आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या क्षमतांचा विकास करा. तुम्हाला मिळणाऱ्या संधींचा पूर्ण उपयोग करा आणि सतत शिकण्याचा प्रयत्न करा. काही वेळा लोक तुमच्या प्रयत्नांची खिल्ली उडवतील, पण तुम्ही तुमच्या ध्येयावर स्थिर राहिले पाहिजे. आत्मसन्मान आणि आत्मविश्वास हे जीवनातील सर्वात मोठी शस्त्रे आहेत. परमेश्वर आणि आईवडिलांचे महत्त्व. या जगात आईवडील आणि परमेश्वर यांच्याशिवाय कोणतीही साथ शेवटपर्यंत टिकत नाही. आईवडिलांच्या प्रेमाची आणि त्यागाची तुलना कोणत्याही गोष्टीशी करता येणार नाही. म्हणूनच आपण आपल्या आईवडिलांवर प्रेम करायला हवे आणि त्यांचा सन्मान करायला हवा. ज्या व्यक्ती आपली खरी काळजी घेतात त्यांनाच आपण जीवनात महत्त्व द्यायला हवे. परमेश्वरावर श्रद्धा ठेवा आणि जीवनातील प्रत्येक क्षणात त्याची आठवण ठेवा. संकटे आली तरी घाबरू नका, कारण परमेश्वर आपल्या पाठीशी असतो. काही वेळा आपण एकटे असल्यासारखे वाटते, पण तो आपल्याला कधीच सोडत नाही. जीवनातील सर्वात कठीण प्रसंगांमध्येही परमेश्वराची कृपा आपल्यावर असते. शांतीचा शोध. जे लोक दुसऱ्यात शांती शोधतात त्यांच्यापासून शांती दूर जाते. मात्र जे स्वतःमध्ये शांती शोधतात त्यांनाच खरी शांती मिळते. त्यामुळे आत्मचिंतन करणे आणि आपल्या मनाचा समतोल राखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण आपल्या अंतःकरणातून शांत राहिलो तर जीवनातील अनेक समस्या आपोआप सुटतात. ध्यान आणि साधना हे आत्मशांतीसाठी उपयुक्त उपाय आहेत. मन स्थिर ठेवण्यासाठी नियमित ध्यान करा आणि नकारात्मक विचारांना दूर करा. आपण जसे विचार करतो तसेच आपले जीवन घडते, त्यामुळे सदैव सकारात्मक विचार बाळगा. योग्य निवडीचे महत्त्व. जिथे आपली किंमत नाही तिथे राहणे योग्य नाही. मग ती जागा असो किंवा कोणाचे मन. आपली किंमत जिथे ओळखली जाते तिथेच आपले अस्तित्व टिकते. म्हणूनच आपल्या आत्मसन्मानाची जाणीव ठेवून योग्य निर्णय घेतला पाहिजे. जीवनात अनेकदा आपल्याला कठीण निवडी कराव्या लागतात. काही नाती आणि परिस्थिती आपल्या प्रगतीसाठी अडथळा ठरू शकतात. अशा वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक असते. नेहमीच आपल्या भल्याचा विचार करा आणि कुठेही आत्मसन्मान गमावू नका. विश्वास आणि प्रामाणिकता. जे तुमची खरी काळजी घेतात आणि तुमच्यावर विश्वास ठेवतात त्यांचा विश्वास कधीही तोडू नये. प्रामाणिकपणा आणि विश्वास हाच कोणत्याही नात्याचा पाया असतो. जेव्हा आपण कोणाला खोटे प्रेम देतो किंवा त्यांच्या भावनांशी खेळतो तेव्हा त्यांचे हृदय दुखावले जाते आणि कधी कधी आयुष्यभर त्याची भरपाई करावी लागते. म्हणून नेहमीच सत्य आणि प्रेमाने वागा. नाती ही विश्वासावर उभी असतात. एकदा विश्वास तुटला की ते नाते परत पूर्ववत करता येत नाही. त्यामुळे कोणत्याही नात्याची जपणूक करताना त्यात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा असावा. मौनाचे सामर्थ्य. शहाणपण हे फक्त बोलण्यात नसते, तर कधी गप्प राहायचे याचे ज्ञान असणेही तितकेच महत्त्वाचे असते. काही प्रसंगी मौन राहणे हेच सर्वात योग्य उत्तर असते. आयुष्यात प्रत्येक वेळी प्रत्युत्तर द्यावे लागतेच असे नाही. कधी कधी शांत राहून परिस्थिती हाताळणे जास्त फायद्याचे ठरते. मौनाचा उपयोग योग्य वेळी करणे महत्त्वाचे आहे. अनावश्यक विवाद आणि वादविवाद टाळण्यासाठी मौन पाळणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.
विचारपूर्वक बोलण्याची सवय लावा आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये संयम ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन. यश मिळवल्यानंतर मिळणाऱ्या टाळ्यांपेक्षा आयुष्याच्या कठीण काळात मिळणारी साथ अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे जीवनातील प्रत्येक परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने पहा. सुख मिळवण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहू नका, कारण आनंद मिळवण्यासाठी कोणतीही वेळ वाईट नसते. सकारात्मकता ही जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आवश्यक असते. अडचणी आल्या तरीही त्या संधी म्हणून स्वीकारा. प्रत्येक कठीण प्रसंगातून शिकण्याचा प्रयत्न करा आणि जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. संबंध आणि जीवनातील धडे. कधी कधी काही नाती टिकवण्यासाठी आपण स्वतःच कमकुवत होतो, पण अशा नात्यांना धरून ठेवण्यापेक्षा त्यांना सोडून देणेच योग्य ठरते. ज्या नात्यांमुळे तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचते, अशा नात्यांपासून दूर राहिलेलेच चांगले. काही लोक इतक्या सहजतेने हृदय तोडतात, जणू ती केवळ खेळणी असावीत. म्हणूनच आपल्या मनाला आणि भावनांना सांभाळा. नाती टिकवण्यासाठी समजूतदारपणा आणि सहनशीलता आवश्यक असते. कोणत्याही नात्यात परस्पर समंजसपणा आणि एकमेकांप्रती आदर असला पाहिजे. नात्यांमध्ये विश्वास असेल तरच ते टिकू शकतात. आयुष्याचा अर्थ. जेव्हा आपण अज्ञानी असतो तेव्हा आपण रोजच्या जीवनाचा आनंद घेतो, पण जसजसे आपण समजदार होतो तसतसे आयुष्याचे सत्य आपल्याला अधिक जाणवू लागते. म्हणूनच आपले जीवन आनंदाने आणि आत्मसन्मानाने जगा. स्वतःमध्ये सुधारणा करा आणि सकारात्मकतेने पुढे जा. आयुष्य हे क्षणिक आहे, त्यामुळे प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करा. प्रेम, सहानुभूती आणि दयाळूपणा ही जीवनातील खरी संपत्ती आहे. आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा आणि सदैव चांगले कार्य करत राहा. जेवढ्या सकारात्मक ऊर्जेने तुम्ही जीवन जगाल, तेवढे अधिक आनंदी आणि समाधानी राहाल. जीवनातील आनंद. जीवन जगताना प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. आयुष्य हे निसर्गाच्या एका नियमानुसार चालते आणि आपण त्याच्या लहरींवर नाचणारे प्रवासी आहोत. काही नाती आणि संबंध हे काळाबरोबर बदलतात, त्यामुळे नाती जपून ठेवणे गरजेचे आहे. ज्या नात्यांना तडे जातात त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करावा, पण जी नाती टिकत नाहीत त्यांना सोडून देणेच योग्य ठरते. नाती आणि त्यांचे बदलत जाणारे स्वरूप. नाती कधीच स्थिर नसतात. जसे समुद्रात लाटा येतात आणि जातात, तसे नात्यांचे स्वरूपही बदलत असते. काही वेळा काही लोक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग वाटतात, पण नंतर ते दूर जातात. जीवनाच्या या गतीला समजून घेतले पाहिजे. ज्या नात्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि पारदर्शकता असेल, तीच नाती दीर्घकाळ टिकतात. त्यामुळे ज्या नात्यांमध्ये एकतर्फी प्रयत्न सुरू असतील, त्यात स्वतःला झोकून देण्यापेक्षा त्यांना नैसर्गिकरित्या वाहू द्यावे. आयुष्यातील परिवर्तन. काळ बदलतो तसे नातेसंबंध आणि लोकही बदलतात. कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते. जीवनातील परिस्थिती आपल्याला कधी सुख देते तर कधी परीक्षा घेते. अशा वेळी आपण योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते. परिवर्तन अपरिहार्य आहे आणि त्याला सामोरे जाणे हाच जीवनाचा खरा सारांश आहे. जीवनात आलेल्या बदलांना सकारात्मक दृष्टीने स्वीकारले पाहिजे. आत्मसन्मान आणि इतरांचे वागणे. आत्मसन्मान जपण्याचे महत्त्व. कधी कधी लोक आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात, पण आपण आपला आत्मसन्मान जपला पाहिजे. आत्मसन्मान म्हणजे स्वतःबद्दल असलेला आदर आणि विश्वास. जर आपणच स्वतःला कमी समजले तर दुसरेही आपल्याला तसेच पाहतील. आत्मसन्मान म्हणजे अहंकार नव्हे, तर तो एक अशी भावना आहे जी आपल्या अस्तित्वाला बळकट करते. लोकांच्या अपेक्षा आणि वास्तव. समाजात राहताना अनेक अपेक्षा असतात. काही वेळा आपल्याला स्वतःच्या इच्छांना तिलांजली द्यावी लागते, पण हा त्याग मर्यादित असला पाहिजे. जर कोणी आपल्याला सतत त्रास देत असेल तर त्यांच्यापासून लांब राहणे योग्य ठरते. नातेसंबंध हे परस्पर सन्मानावर आधारित असावेत. वेदना आणि सहनशीलता. वेदना आणि तिचे स्वरूप. माणसाच्या जीवनात वेदना आणि संघर्ष असतात.
काही लोक केवळ स्वतःच्या फायद्यासाठी आपल्याशी संबंध ठेवतात. त्यामुळे नातेसंबंधांची योग्य ओळख असणे महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्ती कधीच तक्रार करत नाहीत त्यांना देखील वेदना होतात, फक्त ते त्या बोलून दाखवत नाहीत. सहनशीलतेचे महत्त्व. सहनशीलता हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अनेक वेळा आपण दुःख आणि वेदनांना सामोरे जातो, पण सहनशीलता हेच आपल्याला पुढे जाण्यास मदत करते. सहनशीलता म्हणजे फक्त सहन करणे नव्हे, तर त्या परिस्थितीचा योग्य उपाय शोधणे आणि त्यावर मात करणे. वेदनांना सामोरे जाण्यासाठी मनोबल महत्त्वाचे ठरते. मूक राहण्याचा परिणाम. संवादाचे महत्त्व. अनेकदा मौनामुळे नाती तुटतात. त्यामुळे संवाद साधणे आवश्यक आहे. आपले विचार आणि भावना स्पष्टपणे मांडाव्यात. कारण सहानुभूती दाखवणारे अनेक असतात, पण खरोखर मदतीसाठी कोणीच नसते. निर्णय घेण्याआधी नीट विचार करा, कारण चुकीच्या निर्णयामुळे मोठे नुकसान होऊ शकते. नात्यातील पारदर्शकता. नात्यांमध्ये स्पष्टता आणि प्रामाणिकता असणे आवश्यक आहे. जोपर्यंत एकमेकांशी मोकळेपणाने बोलले जात नाही, तोपर्यंत गैरसमज वाढत जातात. म्हणून योग्य वेळी योग्य शब्द वापरणे गरजेचे आहे. विश्वास आणि सावधगिरी. अति विश्वासाची समस्या. कोणावरही पूर्ण विसंबून राहू नका. काही लोक तीनदा तुम्हाला धोका देतील, तर अशा लोकांपासून लांब राहणेच योग्य. नाती जपायची असतात, पण नाती निभावण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न होणे गरजेचे आहे. सावधगिरीचे तत्वज्ञान. काही वेळा आपल्या भोवती असलेल्या लोकांमधील काही जण फक्त आपल्या गरजांसाठी असतात. अशा लोकांपासून सावध राहणे आवश्यक आहे. कोणावर विश्वास ठेवताना समजूतदारपणे विचार करावा. जीवन आणि वेळ. वेळेचे महत्त्व. लोक अनेकदा सांगतात की त्यांच्याकडे वेळ नाही, पण ते समजून घेत नाहीत की वेळ संपत आहे की माणूस. आयुष्यात काही वेळा असे प्रसंग येतात जिथे आपल्याला स्वतःला सावरावे लागते. जगासमोर आनंदी दिसणारे लोकही आतून दुःखी असतात. म्हणूनच ज्यांची तुम्ही खूप काळजी करता तेच कधी कधी तुम्हाला सर्वाधिक वेदना देऊन निघून जातात. श्रद्धा आणि आत्मनिर्भरता. श्रद्धेचे स्थान. फक्त आपल्या आईवडिलांवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा. अन्य कोणीही आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी राहत नाही. जीवनात अनेक वेळा अशा परिस्थिती येतात जिथे कोणावरही विश्वास ठेवणे अवघड होते, पण त्यावेळी आपल्या श्रद्धेला घट्ट धरून ठेवावे. आत्मनिर्भरतेचा मंत्र. आयुष्यात स्वावलंबन अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःला सक्षम बनवणे अधिक महत्त्वाचे आहे. आत्मनिर्भरता हीच खरी शक्ती आहे. आयुष्याचे सत्य विचार आणि अनुभव. आयुष्य हे आपल्या हातात असले तरी अनेकदा आपण त्यावर संपूर्ण नियंत्रण ठेवू शकत नाही. आपण ज्या लोकांवर विश्वास ठेवतो ते सदैव आपल्या सोबत राहतील असे नाही. त्यामुळे प्रत्येक नातेसंबंधात जागरूक राहणे आवश्यक आहे. लोकांशी संवाद साधताना संकोच करू नका, कारण ज्यांना तुमची खरी काळजी असेल ते स्वतःहून तुमच्याशी संवाद साधतील. स्वतःच्या आत्मसन्मानाची जपणूक करणे महत्त्वाचे आहे, कारण जगात असे अनेक लोक असतात जे तुमच्या भावनांशी खेळतात. या सर्व गोष्टींवर आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. आत्मचिंतन आणि बदल. आयुष्यात आपल्याला अनेक अनुभव येतात. काही अनुभव आपल्याला शिकवतात, तर काही आपल्याला बदलायला भाग पाडतात. प्रत्येक वेळी आपण अनुभवातून शिकणे महत्त्वाचे आहे. जीवनात गरज पडली तेव्हा सोबत राहणाऱ्यांचे आभार मानावे. तेच खरे मित्र आणि नातेवाईक असतात. प्रेम ही केवळ सुखाच्या वेळी दिली जाणारी साथ नसून दुःखातही सोबत राहणे ही खरी निष्ठा आहे. जर तुम्ही या विचारांशी सहमत असाल तर कमेंट करा गॉड इज ग्रेट आणि हा विचार सर्वांपर्यंत पोहोचवा. जीवनातील संघर्ष आणि निर्णय. आयुष्य हे संघर्षाने भरलेले असते. अनेकदा आपण मोठे निर्णय घेताना भीती बाळगतो, पण जो खूप जपून खर्च करतो त्याने मोठे कमावण्याची संधी गमावलेली असते. जीवनात ज्या लोकांनी तुम्हाला विसरले त्यांची आठवण काढण्याची गरजच नाही.
कारण ते तुमच्या जीवनात असण्यास पात्र नव्हते. जगात राहायचे असेल तर सत्यासोबत राहा, नाटकासोबत नाही. वेळच ठरवेल की कोणाला सोबत ठेवायचे आणि कोणाला दूर करायचे. नातेसंबंध आणि त्यांचे महत्त्व. प्रेमात एक जण गप्प बसला तरी दुसऱ्याने समजून घ्यायला हवे. हे नाते अधिक घट्ट बनवते. पैसा हा जगात सर्वश्रेष्ठ आहे असे म्हणतात, कारण तो अनेकांचे तोंड बंद करू शकतो. परंतु जीवनात पैसा जितका महत्त्वाचा आहे, त्याहून महत्त्वाचे प्रेम आणि नाते आहे. तुम्ही कोणावर विश्वास ठेवणार हे ठरवण्याआधी विचार करा. काही लोक तुमच्या सोबत हसतील, काही मिठी मारतील, पण शेवटी फसवतील. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणाला आपल्या जवळ ठेवावे याची काळजी घ्या. खरे जीवन आणि शिकवण. जो आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो तोच खऱ्या अर्थाने दुःखी असतो. आयुष्य हे सत्य बदलत राहते, त्यामुळे प्रत्येक क्षण जगणे गरजेचे आहे. जग प्रेमाबद्दल बोलते, पण प्रेम मात्र चेहऱ्यावरून केले जाते. दुःख कायम राहणार नाही, तसेच सुखही कायम राहणार नाही. त्यामुळे धैर्य ठेवा आणि प्रत्येक गोष्टीचा सामना करण्यास तयार राहा. जोपर्यंत परमेश्वरावर विश्वास आहे तोपर्यंत जीवनात यश मिळत राहील. जीवनाचा खरा आनंद. दुःख आणि संघर्ष आवश्यक असतात, कारण जखमेसारखा कोणताही गुरु नाही. जीवनाचा खरा आनंद त्यांनाच मिळतो ज्यांनी अनुभवांमधून शिकले आहे. बदल हा प्रत्येकाच्या प्रवासाचा भाग आहे, पण तो केवळ परिस्थितीमुळे नसावा, तर तत्वांमुळे असावा. जीवनात स्वतःचे निर्णय घ्या, तेच नशीब बदलतील. नात्यांची जपणूक आणि धैर्य. मूर्खांसोबत भांडण करणारा कधीही बुद्धिमान ठरत नाही. कोणीही दुसऱ्याच्या भावनांची चेष्टा करू नये, कारण दुःखाची खरी जाणीव फक्त त्यांनाच असते ज्यांनी ते अनुभवले आहे. तुम्हीही जर या विचारांशी सहमत असाल तर परमेश्वरा, प्रत्येक दुःखातून मला मुक्त कर अशी कमेंट करा. जीवनाचा स्वीकार. मी तुटलेली नाही, फक्त थकलेली आहे. थोडा वेळ दिल्यास मी पूर्वीसारखी सक्षम होईल. नात्यांना केवळ टाइमपास म्हणून तोडू नका, त्यांना जपण्यासाठी वेळ द्या. आयुष्यात सर्व काही मिळाले तरी काही लोक मिळाले नाही ज्यांना मनापासून जीव लावलेला होता. शेवटी कळते की परमेश्वरावाचून कोणीही नाही. सकारात्मक विचारसरणी. आयुष्य एकदाच मिळते असे म्हणतात, पण प्रत्यक्षात मृत्यू एकदाच येतो. आयुष्य रोज नवीन येते, त्यामुळे ते आनंदाने जगा. ज्या लोकांना माझ्या अस्तित्वाचा अभिमान होता त्यांनीच शेवटी मला दूर केले. जीवनात ज्या गोष्टी तुम्हाला सर्वात जवळच्या वाटतात त्या कधी-कधी सर्वात दूर निघून जातात. आयुष्याचे वास्तव आणि नातींचे बदलते स्वरूप. आजच्या काळात नाती निभावणे हे मोठे आव्हान बनले आहे. लोक हुशारी कशापासून शिकतात? कोणी सोबत राहून शिकतात, तर कोणी अनुभवातून शिकतात. नाती टिकवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच काही वेळा नाती तोडणे देखील गरजेचे ठरते. आजच्या जगात विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती कमी होत चालली आहे. नात्यातील विश्वास ढासळत चालला असून प्रत्येकाने स्वतःच्या स्वार्थासाठीच संबंध ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विश्वास आणि अपेक्षा. आजकाल प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळे काहीतरी असते आणि त्यांच्या मनात काहीतरी वेगळेच असते. त्यामुळे कुणावरही संपूर्ण विश्वास ठेवताना काळजी घेतली पाहिजे. काही लोक आपल्या आयुष्यात असे येतात की आपल्याला वाटते की ते कायम राहतील, पण एके दिवशी ते असे नाहीसे होतात जणू काही कधीच अस्तित्वात नव्हते. अशी परिस्थिती अनेक वेळा पाहायला मिळते की ज्या लोकांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो तेच आपल्याला धोका देतात. त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांचा खरा स्वभाव जाणून घेणे आवश्यक आहे. काही वेळा आपण आपल्या भावना दुसऱ्यांसोबत शेअर करतो, पण त्यांना त्याची कदर नसते. त्यामुळे स्वतःच्या भावना योग्य ठिकाणी व्यक्त करणे गरजेचे आहे. आयुष्याचे कटू सत्य. काही लोक आपल्या आयुष्यात येऊन फक्त आपला फायदा करून घेतात आणि नंतर दूर निघून जातात. आपण त्यांच्यावर जसा विश्वास ठेवतो तसा ते आपल्यावर ठेवत नाहीत. त्यामुळे आपली सुखदुःखे कोणासोबत वाटून घ्यायची याबाबत काळजीपूर्वक विचार करावा लागतो. हे वास्तव आहे की
आजकालच्या जगात खरा मित्र किंवा खरे नाते टिकवणे कठीण झाले आहे. प्रत्येक जण फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांसोबत जोडला जातो. काही लोक आपल्याला जास्त प्रेम दाखवतात, पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळेच असते. काही वेळा हे उशिरा कळते, पण त्यावेळी फार उशीर झालेला असतो. त्यामुळे कोणत्याही नात्यात गुंतण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे. ह्या मित्रांची ओळख. मित्र असे असावेत की ज्यांच्यासोबत आपण मनमोकळेपणाने बोलू शकतो, ज्यांच्याशी संवाद साधताना कोणतीही भीती वाटत नाही. परंतु आजच्या दुनियेत लोक आपल्याला फक्त आपल्या फायद्यासाठी जवळ करतात आणि आपले झाले की आपल्याला दूर करतात. म्हणूनच कोणत्याही नात्याबद्दल विचार करताना आपण विवेकबुद्धी वापरणे गरजेचे आहे. खरा मित्र तोच असतो जो आपल्या दुःखाच्या क्षणीही आपल्या सोबत उभा राहतो. पण आजकाल अशा मित्रांची संख्या खूप कमी झाली आहे. अनेकदा लोक आपल्याला मदतीचे आश्वासन देतात, पण गरजेच्या वेळी तेच आपल्याला सोडून जातात. त्यामुळे ह्या मित्राची ओळख करून घेणे महत्त्वाचे आहे. प्रेम आणि अपेक्षांचे ओझे. काही लोक आपल्यावर प्रेम करतात, पण त्यांना ते प्रेम टिकवता येत नाही. त्यांना हे कळत नाही की प्रेमाचा खरा अर्थ फक्त बोलण्यात नाही, तर त्याला कृतीत उतरवणे महत्त्वाचे आहे. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला जर आपल्या प्रेमाची किंमत कळत नसेल, तर आपली ताकद आणि आपला वेळ त्यांच्यावर वाया घालवू नये. प्रेम हा अत्यंत नाजूक विषय आहे. काही लोक प्रेम करतात, पण त्या प्रेमात खरी भावना नसते. काही वेळा प्रेमात अपेक्षा वाढत जातात आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्यास नाते तुटते. त्यामुळे प्रेम करताना दोन्ही बाजूने समजूतदारपणा असणे आवश्यक आहे. प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नव्हे, तर ते एक जबाबदारी असते. ज्या नात्यात परस्पर विश्वास, समजूतदारपणा आणि आदर आहे, तेच नाते टिकते. जीवनातील कठीण प्रसंग. आयुष्य नेहमी सोपे नसते. जर ते सोपे असते तर जगण्याची खरी मजा काय आहे हे कधीच कळले नसते. श्रीमंतीचे सुख आज समाजात महत्त्वाचे मानले जाते आणि गरिबांच्या सुखाला कोण विचारत नाही. म्हणूनच जीवनात आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरी स्वतःला मजबूत ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे प्रसंग येतात. काही वेळा परिस्थिती इतकी कठीण होते की आपण खचून जातो. पण अशा वेळी आत्मविश्वास टिकवणे आवश्यक आहे. आयुष्य आपल्याला अनेक संधी देते, फक्त त्या संधी योग्य वेळी ओळखायला शिकले पाहिजे. कठीण परिस्थितीमधूनच माणूस घडतो. त्यामुळे अडचणींना घाबरून जाता त्यांना सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करणे गरजेचे आहे. नात्यांमधील बदल. आजच्या काळात नाती टिकणे कठीण झाले आहे. पूर्वीच्या काळात लोक नात्यांची जपणूक करत, पण आजकाल प्रत्येक जण आपल्या स्वार्थानुसार नाती ठेवतो. त्यामुळे कोणत्याही नात्याला प्राधान्य देताना त्याचा विचारपूर्वक निर्णय घ्यावा. काही वेळा लोक आपल्या गरजेसाठीच आपल्याशी जोडलेले असतात आणि गरज संपताच ते आपल्याला विसरतात. म्हणूनच नात्यांचे मोल ओळखणे आवश्यक आहे. खरं नातं तेच असतं जे कोणत्याही स्वार्थाशिवाय जोडलेले असते. काही लोक फक्त आपल्याला वापरून घेतात आणि नंतर आपल्याला दुर्लक्षित करतात. त्यामुळे नाती टिकवताना आपण कोणत्या प्रकारच्या लोकांसोबत आहोत याचा विचार करणे गरजेचे आहे. ही केवळ आयुष्याच्या वास्तवाची काही अंगे आहेत. नात्यांचे बदलते स्वरूप, विश्वासाचे तुटणे आणि प्रेमाची किंमत हे सगळे आयुष्याचा एक भाग आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. आपण कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही याचा निर्णय आपल्याला घेता आला पाहिजे. नाती टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी समजूतदारपणा आणि प्रामाणिकपणा असणे आवश्यक आहे. जीवनाचे सत्य आणि मनाची शांती. जीवन म्हणजे संघर्ष, शिकवण आणि अनुभव. प्रत्येकाच्या जीवनात चढउतार असतात. काही अनुभव आनंद देणारे असतात, तर काही दुःखदायक असतात. या जगात प्रत्येकाला आपल्या इच्छेप्रमाणे जगायची संधी असते, पण बहुतांश लोक इतरांच्या अपेक्षांमध्ये अडकून पडतात. माणसाने जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. कित्येक वेळा आपण अशा गोष्टींचा विचार करतो ज्या आपल्या हातातच नसतात.
त्यामुळे निराशा निर्माण होते. म्हणूनच जीवनाकडे खुल्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. प्रेम आणि द्वेष परस्पर विरोधी पण प्रभावी गोष्टी. प्रेम आणि द्वेष ही दोन अत्यंत प्रभावी भावना आहेत. प्रेमाने माणूस देवत्व प्राप्त करू शकतो, तर द्वेषाने अधोगतीला जाऊ शकतो. प्रेम आणि द्वेष यांच्यातील फरक समजणे आवश्यक आहे. प्रेमाची ताकद. प्रेम हे नुसते एक भावनिक तत्व नाही, तर एक अशी ऊर्जा आहे जी कोणत्याही कठीण परिस्थितीत माणसाला समतोल ठेवू शकते. खरं प्रेम कोणत्याही अपेक्षांशिवाय असते. ते फक्त देण्यात आनंद मानते. प्रेमामुळे आपल्याला मानसिक शांती मिळते. द्वेषाचे परिणाम. द्वेषाच्या मुळाशी सहसा काहीतरी वाईट अनुभव, जळफळाट किंवा अपयश असते. द्वेष माणसाच्या मनात खोलवर रुजला तर तो त्याच्या संपूर्ण जीवनावर परिणाम करू शकतो. द्वेषाने मन नकारात्मक विचारांनी भारून जाते आणि त्यामुळे आयुष्यातील आनंद हरवतो. नाती, त्यांचे महत्त्व आणि व्यवस्थापन. नाती का महत्त्वाची असतात? मनुष्य एक सामाजिक प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही. त्याला प्रेम, आधार आणि सहवासाची गरज असते. कोणतेही नाते टिकवायचे असेल तर त्यासाठी परस्पर विश्वास आणि समजूतदारी असावी लागते. नात्यातील समस्या आणि त्यांचे निराकरण. नात्यांमध्ये गैरसमज, अहंकार आणि अपेक्षा या समस्या निर्माण करतात. आपले नाते मजबूत करण्यासाठी संवाद हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आपली माणसे जपण्यासाठी आपल्याला स्वतःला समजावून घ्यावे लागते. आत्मसन्मान आणि स्वतःवर विश्वास. स्वतःवर विश्वास ठेवा. जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर प्रथम स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. आत्मविश्वासामुळे आपली विचारसरणी सकारात्मक राहते. त्यामुळे कोणत्याही संकटातून आपण मार्ग काढू शकतो. आत्मसन्मान म्हणजे काय? आत्मसन्मान म्हणजे स्वतःची किंमत ओळखणे. आपण स्वतःला कमी समजू नये. लोक काय म्हणतील याचा विचार करण्याऐवजी आपण योग्य आणि चांगले जीवन जगण्यावर भर द्यायला हवा. योग्य आणि अयोग्य यामधील फरक समजून घेणे. कधी कधी समाजात असे दिसून येते की जर कोणी थोडेसे सक्षम झाले तर ते इतरांना दुर्लक्षित करू लागतात. पण वेळ प्रत्येकाला समान संधी देते. अहंकार आणि नम्रता यामधील फरक. काही लोक यशस्वी झाले की त्यांच्यात अहंकार येतो. अहंकारामुळे माणूस स्वतःलाच इतरांपेक्षा श्रेष्ठ मानतो आणि त्याला इतरांच्या भावना कळत नाही. पण वेळ सर्वांवर समान असते. नम्रता म्हणजे स्वतःचा अभिमान गमावता इतरांचा आदर करणे. नम्र लोक नेहमीच लोकांच्या हृदयात स्थान मिळवतात. आनंद आणि दुःख यांचा स्वीकार. आनंदी राहण्याची कला. आनंदी राहणे म्हणजे बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसणे. काही लोक असे असतात की ज्या परिस्थितीत असले तरी ते आनंदी असतात, कारण त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असतो. दुःखाचा स्वीकार करणे. दुःख आणि त्रास जीवनाचा भाग आहे. प्रत्येकाला कधी ना कधी दुःखाला सामोरे जावे लागते. दुःखाचा स्वीकार करणे आणि त्यातून शिकणे हे खूप महत्त्वाचे आहे. स्वतःला आणि इतरांना समजून घेणे. स्वतःला ओळखणे. जर तुम्ही स्वतःला ओळखले नाही तर तुम्हाला इतरांना समजणे कठीण जाईल. स्वतःच्या मनाचा अभ्यास करा. स्वतःच्या भावना ओळखा आणि त्यानुसार वागा. इतरांच्या भावना समजणे. इतरांच्या भावनांचा आदर करणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण कोणाच्या भावना समजतो तेव्हा आपली नाती अधिक मजबूत होतात. माणसाच्या बोलण्यापेक्षा त्याचे कृत्य महत्त्वाचे असते. बोलण्याला खूप महत्त्व आहे, पण शेवटी माणसाच्या कृतीवरून त्याला ओळखले जाते. काही लोक बोलण्यात गोड असतात, पण त्यांच्या वागण्याने त्यांचा खरा स्वभाव समजतो. आपल्या कृतींनी लोकांना प्रभावित करा. आपण जे बोलतो त्यापेक्षा आपण काय करतो हे जास्त महत्त्वाचे असते. माणसाने अशा प्रकारे वागले पाहिजे की त्याच्या कृतीतून लोकांना प्रेरणा मिळावी.